जय भीम इंडिया में मैं स्वीटी आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। अब खबरें विस्तार से। भारतीय बौद्ध महासभा महाविहार परिवार ज्येष्ठ नागरिक कृति समिति व मनपा नगर सेवक प्रतिनिधि सुरेश हाटकर इनकी ओर से नांदेड़ में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पूर्णाकृति पुतले को अभिवादन करके सामुदायिक प्रास्ताविका का वाचन किया गया। इस अवसर पर अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त कास्ट मैटर इस किताब के लेखक तथा अमेरिका के हार्वर्ड विश्वविद्यालय के प्रोफेसर डॉक्टर सूरज हेगड़े इन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले को अभिवादन करके प्रास्ताविका वाचन किया। के इतिहास का बहुत ही महत्वपूर्ण दिन है, ऐतिहासिक दिन है। ये हर समाज के लोगों ने इसको मनाना चाहिए, इसको अपनाना चाहिए, इसको अपने एक फेस्टिवल्स के रूप में इसको देखना चाहिए। पर इस दिन जिस दिन जब हम कुछ सेलिब्रेट करते हैं, हमको उस दिन उसकी समीक्षक रूप से भी हमको सोचना होगा कि हमारा समाज कहाँ तक जा रहा है। तो आज हम केवल जय जयकार या इसकी जय उसकी जय बोलने के साथ साथ हम यह भी देखना चाहिए कि जिसकी जय जयकार कर रहे हैं उनके विचारों का कहाँ तक क्या अमल हुई है, उनके विचारों की कितनी हम आज की परिस्थिति में उनको हम अपने जीवन में ला सकते हैं, या उनके अलावा और जितने जो हमारे समाज में अन्य विचार हैं उनको किस तरह से ला सकते हैं। तो मुझे लगता है संविधान दिन केवल भारत के बहुजन समाज ने नहीं, हर एक समाज ने इसको अपनाना चाहिए। भारत के तमाम जातियाँ, ये संविधान एक देश को एक करता है। तो भारत देश का जो फेविकॉल है वो संविधान है। उस पकड़ जो जोड़ पकड़ के रखा है उसको हमको किस तरह से समाज के अंदर की विषमता खत्म करने के लिए उसका उपयोग हो सकता है, इसके बारे में हमको सोचना होगा। मैं सभी आपके दर्शकों को और भारत के देश के वासियों को संविधान दिन की शुभकामनाएं देता हूं। देखिए, संविधान बदलने के लिए तुमको मेजॉरिटी लगती है, और अगर वो मेजॉरिटी है तो संवैधानिक रूप में से ही वही तुमको दिया गया है। तो उसके लिए लीगली हम उसके ऊपर ज़्यादा, अगर यहाँ की मूवमेंट तैयार होती है इसके खिलाफ, और संविधान बदलना मतलब अभी बदला है ना, 130 के अंदर अमेंडमेंट की है। संविधान बदलते रहते हैं, अमेंडमेंट्स होते रहते हैं। वो उस रेटोरिक में हम ना रह जाकर संविधान के मूलभूत जो है वो बदल रहे हैं क्या, इसके ऊपर हमको हमारा ध्यान उस तरफ जाना चाहिए। ऐसे तो संविधान में बहुत से अमेंडमेंट होती है, बदल होते हैं, इसके अंदर होना चाहिए संविधान, क्योंकि ये जीता जागता डॉक्युमेंट, ये मरा हुआ नहीं है। आणि या गौरव दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तमाम जनतेला माझ्यातर्फे संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं, आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये संविधानाच्या मार्फत बाबासाहेबांनी एके ठिकाणी सर्वांना बांधलेलं आहे। संविधानाचा गौरव करत असताना येथील जनतेने संविधानामध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, हक्क आणि कर्तव्य आहेत, आणि प्रत्येकाने हक्क आणि कर्तव्य वाचल्यानंतर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर हे संविधान हे अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। या ठिकाणी बरेच लोक संविधानाची चर्चा करतात, संविधान चांगलं म्हणतात, परंतु खेदानं मला वाटतं की सत्ताधारी पक्षामधलेच काही लोक संविधान बदलण्याची भाषा करतात। म्हणून मी या ठिकाणी या संविधान गौरव दिनाच्या वतीनं मी अशी विनंती करेल की अशा पद्धतीनं जे लोकही बोलतात या लोकांवर त्यांनी अंकुश घालावा, म्हणजे तमाम जनतेमध्ये जे भीतीचं वातावरण आहे की संविधान बदलतात की काय, कारण सत्ताधारी पक्षामधूनच महत्त्वाची माणसं हे संविधान बदलण्याची भाषा करतात। दिल्लीमध्ये संविधानाची प्रत जाळली जाते, परंतु येथील केंद्र सरकार डोळेझाक करतं, त्याच्याबद्दल कसल्याच प्रकारची कारवाई करत नाही। म्हणून या संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सरकारला विनंती करेल की अशा प्रकारचे जे काही वक्तव्य करीत असतील तर अशा लोकांना आपण जर अंकुश घातलात तर संविधान दिन साजरा केल्याचं, संविधानाचा गौरव केल्याचं फल हे निश्चित होईल। एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम। आजचा दिवस म्हणजे तमाम शोषित वंचित समाज घटकांच्या जीवनमानासाठी आणि सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस हा सुवर्ण दिन आहे। आजच्या दिवशी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या देशाला अर्पण केलेलं आहे, म्हणून आजचा हा दिवस सर्वांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आजच्या या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे।
आणि सर्वांना देशातील सर्व नागरिकांना समान संधी, दर्जाची व संधीची समानता यावी मिळावी, शासन प्रशासनामध्ये सर्वांना संधी मिळावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टाने आणि अभ्यासपूर्ण भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे. आणि आजच्या दिवशी तत्कालीन पहिले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आजच्या दिवशी बहाल केलेलं आहे. आणि या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झालेली आहे. म्हणून 1950 ते आज म्हणजे जवळपास 75 वर्षाच्या कालावधीमध्ये या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशातील सर्व सामान्य माणसाचा, उपेक्षित वंचितांचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. आणि आज जो काही विकास देशाचा दिसतो आहे तो सर्वांच्या कष्टामधून, सर्वांच्या त्यागामधून आजचा हा विकास भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालेला आहे. कारण भारतीय संविधानाने सर्वांना संधी दिलेली आहे. आपल्या स्वतःचा विकास करतच देशाचा विकास करण्याची सर्व समाज घटकांना या ठिकाणी संधी दिल्यामुळं सर्वांच्या ऊर्जेचा, सर्वांच्या शक्तीचा आणि सुप्त गुणांचा तसेच प्रत्येकाच्या क्षमतेचा, प्रत्येक समाज घटकातील व्यक्तीच्या क्षमतेचा या ठिकाणी देशाच्या विकासासाठी उपयोग झालेला आहे. शेगांव शहर में आम्रपाली नगर से थाईलैंड के बुद्ध मूर्ति की शोभा यात्रा निकाली गई। इस वक्त लेझिम के पथक के साथ मूर्ति की मिलिंद नगर यहाँ तक्षशिला बुद्ध विहार में स्थापना की गई। आम्रपाली नगर से रेलवे स्टेशन, शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक, फिर मिलिंद नगर, तक्षशिला बुद्ध विहार ऐसी रैली निकाली गई थी। सागर सामाजिक संस्था एवं संविधान प्रचारक द्वारा अंबरनाथ शहर में 3 दिवसीय संविधान महोत्सव 2022 का आयोजन किया गया था। शीतल भंडारे, प्रीतम भंडारे, आकाश पवार ने शहर के चौक चौक में जाकर नाटक व संविधान के प्रति जागरूकता की। इन तीनों दिन में संविधान को लेकर चर्चा सत्र हुआ था, साथ ही कवि सम्मेलन भी हुआ। बच्चों के लिए निबंध प्रतियोगिता, पेंटिंग प्रतियोगिता, महिलाओं के लिए रंगोली प्रतियोगिता, शाम को विज्ञान पर अंधश्रद्धा निर्मूलन समिति द्वारा प्रयोग कर जागरूकता का आयोजन किया गया था। 3 दिवस संविधान महोत्सव आयोजित होत आहे आणि या महोत्सवासाठी हा जो महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे तो लोकांकडून निधी गोळा करून आम्ही हा महोत्सव आयोजित केला आहे, ज्याचा स्वरूप अशा पद्धतीचा आहे। 3 दिवसामध्ये 25 तारखेला अंबरनाथमधील विविध विभागांमध्ये जसं की ईस्टमध्ये महालक्ष्मी नगर झालं, आंबेडकर नगर झालं, त्यानंतर मोतीराम पार्क आणि वेस्टमध्ये मेटल नगर, भास्कर नगर अशा विविध विभागांमध्ये काल पथनाट्य आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचावं त्याच्यासाठी प्रचार आणि प्रसार केला। आज 26 नोव्हेंबर आजच्या दिवशी उद्घाटन सोहळा होणार आहे। उद्घाटन सोहळ्यानंतरनी संविधानाबद्दल समज आणि गैरसमज हे चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर संध्याकाळी समतेची संगीत खुर्ची हा एक उपक्रम आपण इथं राबवत आहोत। समाज कागर संस्था ह्या माध्यमातून, ह्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज अनेक वर्षापासून ते छोटा मोठा कार्यक्रम करत होते, म्हणून ह्या वर्षी हा एक भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे। सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक हे जे काय कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याचा मला खूप आनंद आहे। आणि स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, संगीत खुर्ची आयोजित केलेली आहे, काव्य संमेलन आयोजित केलेले आहे, असे सांस्कृतिक आणि एक 26 नोव्हेंबर संविधान दिवसाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे।
तेव्हा यांनी मला जो काय ह्या ठिकाणी निमंत्रित केलं ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी त्यांना मी थोडी सांगू इच्छितो की ह्यापूर्वी बाबासाहेबांनी आपल्यासाठी 1927 साली मार्चचा सत्याग्रह केला. का केला? आपल्याला पाण्यावरती मज्जाव करत होते आणि जनता इकडे तिकडे फिरत होती आणि पाण्याला स्पर्शसुद्धा करून देत नव्हते. तेव्हा 1927 साली बाबांनी प्रथम महाडचा सत्याग्रह केला. त्याच्यानंतर 1930 साली मंदिर प्रवास म्हणून हा एक 5 वर्ष सत्याग्रह केला. आपल्याला मंदिरामध्ये येऊ देत नव्हते. हा एक त्याचा माध्यम आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र मतदारसंघाची बाबासाहेबांनी मागणी केली. 1932 साली पुणा करार, गांधीजींनी उपोषण धरलं आणि गांधीजींनी ते मान्य केलं नाही. शेवटला बाबासाहेबांनी आपल्या समाजाचा विचार करून ती बाबासाहेबांची जी काय मागणी होती, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी होती आणि ती गांधीजीला मान्य नव्हती. आणि तेव्हा त्यांनी आम्ही आपल्या समाजाला चांगल्या तऱ्हेने वगैरे वागणूक देऊ. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का जय भीम इंडिया में स्वागत है. किसानों द्वारा दिए गए फसल बीमा और प्राप्त फसल बीमा में काफ़ी अंतर है. इसीलिए किसान नेता रविकांत तुपकर काफ़ी आक्रामक हो गए. उन्होंने जिला कृषि अधीक्षक कार्यालय, जिला समन्वय कार्यालय का घेराव किया. किसानों को न्याय नहीं मिलता तब तक आंदोलन जारी रहेगा, ऐसा निर्णय तुपकर इन्होंने लिया. इस बीच बीमा कंपनी के से अपेक्षित जवाब नहीं मिलने पर किसानों ने तुपकर के साथ बीमा कंपनी के जिला कोऑर्डिनेटर दिलीप लहने को कार में बिठाकर बुल्ढाणा नगर थाने ले गए. आगे की कार्रवाई जारी है. विमा कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी, ती AIC कंपनी आहे. या AIC कंपनीनं अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अत्यंत तोकडी रक्कम टाकल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि आज दुपारी 12 वाजेपासून अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये ठिय्या मांडलेला होता. या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काय पदरात पडलं तर 25,000 शेतकरी या विमा कंपनीनं विम्यापासून रिजेक्ट केले होते. ते 25,000 शेतकरी पुन्हा आम्ही विम्याची त्यांचे क्लेम डिसाईड करू असं पत्र कंपनीनं आम्हाला दिलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला त्यांना भरीव पीक विमा द्या, ही आमची मागणी होती. त्यामध्ये कंपनी अजूनपर्यंत तयार झालेली नाही. परंतु कंपनी म्हणते त्या बाबतीत आम्हाला जो 2 दिवसाचा अवधी द्या, पण आम्ही वेळ द्यायला तयार नव्हतो. आम्ही कृषी अधीक्षकांना विनंती केली, या कंपनीनं तुमची फसगत केलेली आहे. कारण कृषी सहाय्यकांच्या स्वाक्षरीशिवाय यांनी पंचनामे दाखल केले, सर्वे केले आणि कृषी विभागाला सुद्धा अंधारात ठेवलं. त्यामुळे यांच्यावर FIR करा. आणि म्हणून आज जिल्ह्याचे कृषी अधीक्षक सन्माननीय श्री डाबरे साहेब या हे फिर्यादी झाले आणि या AIC कंपनीच्या विरोधामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. ठाणेदार साहेबांनी आम्हाला सांगितलं, मी आता रात्री SP साहेब आणि DYSP साहेब आम्ही बसतो आणि या संदर्भाने सविस्तर चर्चा करून सगळं कायदेशीर मार्गदर्शन घेऊन आम्ही उद्यापर्यंत या कंपनीवर कारवाई करतो असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे. मी पुन्हा एकदा AIC कंपनीला सांगतो की एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. लक्षात ठेवा, जो रुपया तुमच्या घशातून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आमची भूमिका आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये
भारतीय कृषी विमा कंपनी शासनानं नेमून दिलेली आहे. 2022-23च्या खरीप हंगामामध्ये जवळपास 3,57,000 शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यापैकी आतापर्यंत जे काही शासन स्तरावरून आलेल्या माहितीनुसार 1,56,056 शेतकऱ्यांना 103 कोटीचा विमा मंजूर केलेला आहे. परंतु हा जो काही विमा मंजूर झाला यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे यायला लागलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने क्षेत्र जे काही आपण शेतकऱ्यांना नुकसानीचं दाखवलेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये अत्यंत अल्प जी काही रक्कम आहे ती त्यामधून शेतकऱ्यांना मिळत असल्याचे निदर्शनास आले. 500, 1000, 1,500 अशा पद्धतीचे हे आहे. तर त्यामुळे याची चौकशी केली असता वारंवार सदर या कंपनीला पत्रव्यवहाराद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांचेसुद्धा आम्ही पत्र दिले की जे काही आपण तपासलेले जे काही सर्वे केलेले फॉर्म्स आहेत हे हार्ड कॉपी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना सादर करावे, जेणेकरून नुकसानीची अंतिम टक्केवारी आपल्याला सादर करता येईल, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार राहणार नाही. परंतु यामध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी यांनी जे काही प्रतिनिधी नेमले होते सर्वे काढण्यासाठी यांनी परस्पर सर्वे केले आणि ते केलेले सर्वेवर त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले आहे. त्याच्यामुळे हा सर्व जो काही प्रकार हा निदर्शनास आलेला आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी शेतकऱ्याची तसेच शासनाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्या फसवणुकीच्या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशनमध्ये आपण हा गुन्हा दाखल करणार. जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा श्री डाबरे साहेब यांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली की ॲग्रिकल्चर कृषी विमा कंपनी या कंपनीने या हंगामामधील शेतकऱ्यांचे विमा पॉलिसीचे पैसे जमा केले आणि त्यांना फार अल्प प्रमाणात त्यांच्या नुकसान भरपाई दिलेली आहे. अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी दिलेली आहे. जिल्हाभरामध्ये जवळपास 233 कोटी रुपये विमा कंपनीने शेतकऱ्यांकडून जमा केलेले आहे आणि त्या मोबदल्यात त्यांना 103 कोटी रुपये परत दिलेले आहे. जे की ते जे नुकसान भरपाई आहे ती अत्यंत कमी आहे. परत त्यांनी जे विमा कंपनीने सर्वे केलेले आहे शेतकऱ्यांच्या विम्याचे पिकांच्या नुकसानीचे ते जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत जे अंमलदार कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन विमा कंपनीने सर्वे करणे आवश्यक होते. परंतु विमा कंपन्यांनी परस्परच सर्वे केलेले आहेत आणि त्या केलेल्या सर्वेंचे जे अहवाल आहेत ते सुद्धा विमा कृषी अधिकारी कार्यालयांना त्यांनी आतापर्यंत दिलेले नाही. ते सुद्धा देणे आवश्यक होते. त्याबद्दल आणि शेतकऱ्यांना अत्यंत अल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिल्याबद्दल या कंपनीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. पोलीस प्रशासन या तक्रारीची पडताळणी करून योग्य ती कारवाई करणार आहे. रायगढ़ जिले के पाली सुधागढ़ तालुका पाली नगर पंचायत गीता पालरेचा एनसीपी की पूर्व नगरपालिका अध्यक्ष, ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यों, एनसीपी के कुछ पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले और लोक निर्माण मंत्री रविंद्र चौहान की उपस्थिति में आज भाजपा की बैठक में शामिल हुई। भाजपा पार्टी में पक्ष प्रवेश से पाली सुधागढ़ में एनसीपी पार्टी को बड़ा झटका लगा है। रायगढ़ मधले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष व नेते प्रशांत ठाकूरजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलाय. खऱ्या अर्थाने असं क्वचितच उदाहरण असू शकतं की एखाद्या पदावरती एखादा व्यक्ती विराजमान असतो आणि असा व्यक्ती त्या पदाच्या लालसेपोटी त्या ठिकाणी चिकटून राहत असतो. परंतु गीताताईंनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवासामध्ये त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा होता. त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा पदाचा त्याग केला आणि नव्याने पक्षामध्ये प्रवेश करणं ही मला वाटतं पहिल्यांदा झालेली घटना असेल. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेतृत्वाच्या वतीने
त्यांचं आज खूप खूप स्वागत करतो आणि यानंतरच्या काळामध्ये त्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर त्या सुधागड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक नंबरचा कसा होईल यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतील ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी. रायगड जिल्ह्यामध्ये एक प्रचंड मोठी ताकद आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी 100% होण्यासाठीही त्यांचा फार मोठा फायदा होईल. माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार व बुद्ध कीर्ति चैरिटेबल ट्रस्ट सहयोग नगर नांदेड़ की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सभागृह में भिक्षु शिलरत्न इनके मार्गदर्शन में महामाया संगीत विद्यालय का उद्घाटन लॉर्ड बुद्धा टीवी के नांदेड़ जिला प्रतिनिधि सदाशिव गच्चे इनके हाथों किया गया. सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्ल दादा सावंत इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में डीडी वाघमारे, युवा नेता राहुल लोहबंदे, शिलवंत वाडवे, साहेबराव पुणगे, गायक क्रांति कुमार पंडित अतिथि के रूप में मौजूद थे. इस अवसर पर माता रमाई आंबेडकर महिला मंडल सहित नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे. शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं. माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार या ठिकाणी महामाया संगीत विद्यालयाची स्थापना झालेली आहे. आज उद्घाटन आहे. उद्घाटक आमचे आदरणीय गुरुजी सदाशिवजी गच्चे सर होते आणि सर्व मान्यवर या ठिकाणी भरपूर आलेले होते. सांगायचं म्हणजे एक यामागचं संगीत महाविद्यालय महामाया संगीत महाविद्यालय आपले या ठिकाणी टाकायचं याचा अर्थ की आपल्या समाजामधले अनेक होतकरू तरुण शास्त्रीय संगीताचे धडे घेतले पाहिजे. बेसिकली गाणं आपण शिकलं पाहिजे आणि बेसिकली आता कारण महाराष्ट्रामध्ये खूप तयारीचे आता गायक मुलं निघायला लागलेत आणि आमच्याही समाजामध्ये खूप तयारीचे मुलं झाले पाहिजे आणि शास्त्रीय संगीताचे धडे आपण गिरवले पाहिजे. शास्त्रीय संगीताचे धडे आपण घेतले पाहिजे आणि गाणे असंच या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बुद्ध असतील, फुले असतील, बाबासाहेब असतील यांची रचना देखील यांच्या चिजा देखील आपण तयार केल्या पाहिजे आणि अशा पद्धतीने गोड देखील गायकी आपल्या समाजामध्ये झाली पाहिजे. या हेतूने हे महाविद्यालय या ठिकाणी सहयोगनगर येथे खूप मोठ्या उत्साहामध्ये खूप मोठ्या उल्हासामध्ये हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. जय भीम. आज महामाया संगीत विद्यालय का उद्घाटन लॉर्ड बुद्धा टीवी के जिला प्रतिनिधि माननीय सदाशिवरावजी गच्चे साहब के हस्ते यहाँ पे बहुत ही बड़ी जोर शोर से हुआ है. बहुत ही तादाद में इस कार्यक्रम में कलाकार लोग आए थे और मान्यवर भी यहाँ पे कार्यक्रम के लिए उपस्थित आए थे. ये महामाया संगीत विद्यालय के माध्यम से जो बहुजन समाज के जो बच्चे हैं वो बच्चों को शास्त्रीय संगीत का और ये कला क्षेत्र का अच्छी तरह से ज्ञान होना, इसलिए बौद्ध विहारों का भी एक योगदान रहना, इस उद्देश्य से हमारे माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार की तरफ से और हमारे मार्गदर्शक आदरणीय पूज्य भिक्खु शीलरत्न जी थेरो इनकी मार्गदर्शनाते और साथ में हमारे राजेश जी दादा बिराड़े और सभी मित्रगणों की तरफ से हम ये प्रयास कर रहे हैं कि हमारे समाज में जो भी कला क्षेत्र में जो प्रगति हुई है उसे और भी आगे बढ़ाने का हम काम यहाँ से करने वाले हैं और वो रविराज जी भद्रे इनके नेतृत्व में ये काम चलते रहेगा और सभी का सहयोग यहाँ पे हमें मिल रहा है, इसकी हमें खुशी है. जय भीम. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो,
जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का जय भीम इंडिया में स्वागत है। 10 किलोमीटर विस्तृत समुद्र तट, प्रसिद्ध किलों, ऐतिहासिक एवं धार्मिक स्थलों तथा प्राकृतिक सौंदर्य के कारण पर्यटकों के बीच हमेशा ही पसंद किया जाता है। इन पर्यटन स्थलों पर हमेशा भीड़ लगी रहती है। छुट्टियों के दौरान यहाँ के पर्यटन स्थल हाउसफुल रहते हैं। अलीबाग एक प्रमुख पर्यटन आकर्षक है। अलीबाग, नावाग, वर्सोली, मुरुन, काशीद, श्रीवर्धन, दिव्यागर, हरिहरेश्वर के समुद्र तट पर्यटकों को आकर्षित करते हैं। इन सभी तटों पर पर्यटकों की भीड़ लगी है। मीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलेला आहे, त्यामुळं कोकणातील अनेक पर्यटन स्थळं जी आहेत ती पर्यटकांच्या आकर्षण स्थानी आहेत। आज मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी आहे। समुद्र किनाऱ्याच्या चौपाटीवर मी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की समुद्रामध्ये आज शनिवार आणि रविवार या 2 दिवस पर्यटक हे आनंद आणि मजा लुटत आहेत, पाण्यामध्ये पोहताना दिसत आहेत। एकूणच जर समुद्र किनाऱ्यावर बघितलं तर पर्यटक राईड्सची देखील मजा घेत आहेत। जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, वर्सोली, मुरुड, काशीद, श्रीवर्धन असेल, दिव्यागर असेल, हरिहरेश्वर येथील समुद्र किनारे हे अत्यंत मनमोहक आहेत, निसर्गरम्य आहेत आणि पर्यटकांना भुरळ घालणारे आहेत। एकूणच बघितलं तर आज हे सर्व समुद्र किनारे हे गजबजलेले आहेत आणि इथे बोटिंग असेल, घोडागाडी असेल, बनाना आणि बाईट राईड्सची व पॅराग्लायडिंगची मजा देखील पर्यटक या ठिकाणी लुटताना दिसत आहेत। सायकलची सवारी देखील करत आहेत। अनेक जण जर बघितलं तर या ठिकाणी फोटो सेशनमध्ये देखील दंग आहेत। यामुळं एकूणच येथील स्थानिक आहेत पर्यटकांची वाढती संख्या ही सकारात्मक आहे, कारण येथील स्थानिक जे आहेत ते पर्यटकांपासून मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिकांना रोजगार मिळतो। जे काही व्यावसायिक आहेत त्यांचा देखील धंदा तेजीत असतो। विशेषतः महसुलात देखील वाढ होते आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर बघितलं तर या ठिकाणी लाईफ गार्ड देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत। तसेच या ठिकाणी लाईफ जॅकेट घालून सुरक्षा बाळगूनच या ठिकाणी पर्यटकांना या ठिकाणी मौज मजा करण्यास या ठिकाणी मुभा दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बार बार महामानव का अपमान कर रहे हैं। ऐसे राज्यपाल को हटाया जाए, यह मांग लेते हुए कोल्हापुर के सभी पक्ष के प्रमुख कार्यकर्ता शिवभक्त शाहू स्मारक भवन में एक साथ आकर राज्यपाल के बयान का निषेध किया। 15 दिन का अल्टीमेटम देकर राज्यपाल को हटाया जाए, नहीं तो मुंबई में आकर राज्य भवन में जूता मार्च निकालने का इशारा दिया गया। सामाजिक कार्यकर्ता तथा दलित मित्र व्यकापा भोसले इनकी अध्यक्षता में हुए बैठक में वसंतराव मुलिक, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, रघुनाथ कालंबे, दगड़ू भास्कर, बबन रानगे, अशोक भंडारे, सुशील कोलटकर इन्होंने राज्यपाल का बयान का निषेध किया। त्यांचं काम आहे, ठीक आहे, त्या फडणवीसने त्याची बाजू घेतली, पण महाराष्ट्रातले विरोधी पक्ष हे मुख गळून काय करतायत? इतकी वर्ष तुम्ही खाल्लं आणि म्हणून ईडीला घाबरून तुम्ही गप बसला असाल, पण महाराष्ट्रातला सामान्य नागरिक गप बसणार नाही। आणि आपण कोल्हापूरच्या छत्रपतीची राजधानी आहे, एका स्वाभिमानी स्त्रीनी उभा केलेली हे स्वराज्याची राजधानी महात्मा ताराबाईंनी केली। आपली जबाबदारी सगळ्यात जास्त आहे की कोल्हापूरच्या आपल्या या मावळ्याची जबाबदारी आहे। आणि म्हणून वेळ झाला असला तरी नानांनी, आम्ही, बबनराव रानगे साहेबांनी, आपण सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे की आता ही आपली कोल्हापुरी पायतान त्या कोश्यारीच्या डोक्यात मारायची सभा आहे, शाब्दिक पायतान आहे। तर त्या कोल्हापूर नगरीमध्ये आपण ठरवलं की तिथं मग जात नाही, पात नाही, राजश्री शाहू महाराजांचे आम्ही वारसदार आणि रणरागिरी ताराराणी इथे संस्थान उभा केलं आहे।
छत्रपतींच्या नंतर हे 27 वर्ष राज्य टिकवण्यामध्ये रणरागिणी तारारांचे आम्ही वंशज म्हणून इथं आता एकत्र आलेला लक्षात घ्या. छत्रपती म्हणजे आमचा श्वास आहे. छत्रपती म्हणजे आमचा विचार आहे. आमच्या 6 महिन्याच्या पोरग्याला छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे ते लगेच बोलते. पहिलं पोरग कुठला शब्द घेतोय तर जय घेतोय, लक्षात घ्या. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महिलांचा सुद्धा अपमान या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी सर्वजण त्याचा निषेध करण्यासाठी पायतान घेऊन आलेलो आहे. तर हे पायतान मारो आंदोलन एवढ्यावरच न भागता कोश्यारी जोपर्यंत महाराष्ट्रात जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील, वेगवेगळ्या मार्गाने सुरू राहील, असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मी दगडू भास्कर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष, या नात्यानं या कोश्यारीचा जाहीर निषेध करतो. आणि या कोश्यारीनं जो काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो शब्दात सांगता येणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची उंची गाठायला त्याचा बाप यायला पाहिजे. जय हिंद फाउंडेशन चंद्रपुर की ओर से भद्रावती में मनाया गया संविधान दिन तथा साथ में 26/11 में मारे गए शहीदों को दी गई श्रद्धांजलि. कायदा सुव्यवस्था के माध्यम से लोकशाही जीवित है, यह डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की देन है, इसलिए भारत देश में संविधान दिन मनाया जाता है. लेकिन दूसरी ओर हमारे देश की राष्ट्रीय एकात्मता को कैसे खतरा हो, इसलिए भारत देश पर 26/11/2008 को आतंकवादी द्वारा हमला किया गया. इसमें हमारे सैनिक और अधिकारियों ने बलिदान दिया. उन शहीद हुए अमर वीरों को जय हिंद फाउंडेशन की ओर से श्रद्धांजलि अर्पण की गई. आणि त्या दिवसाला 26/11ला आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो आहे. आणि ह्या संविधान दिवसामध्ये जे संविधानामध्ये मूलभूत तत्त्व दिले आहे, घटना दिली आहे, कायदा कानून दिलेला आहे, याला राष्ट्रीय विधी दिवससुद्धा आपण म्हणतो आहे. आणि याच्यावर संपूर्ण आपल्या भारत देशाची प्रणाली चालते. आणि या संपूर्ण देशाच्या या संविधान दिवशीकडे एक आपलं एक चांगलं भूषण म्हणून आणि एक स्वाभिमान दिवस म्हणून, संविधान दिवस म्हणून, एक लोकशाहीचं स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण बघतो. परंतु दुसरीकडे याच दिवशी 26/11/2008ला जी आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता आहे ती कशी धोक्यात येईल या दृष्टिकोनातून आपल्यावर जो हल्ला केला गेलेला आहे. आणि या हल्ल्यामध्ये आपले अनेक सैनिक, शूरवीर, सामाजिक कार्यकर्ते, अनेक पक्षाचे कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक मिलिटरीचे अधिकारी, सुरक्षा अधिकारी, पोलीस यंत्रणाचे अधिकारी जे आपल्यातून निघून गेले, ज्यांनी आपला जीव आपल्या देशासाठी, आपल्या देशातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी पणाला लावला, यांचं आज वीरमरण झालेलं आहे. त्यांनासुद्धा आज आम्ही इथे श्रद्धांजली दिली. आणि त्यांची जी देशप्रती सेवा आहे ही येणाऱ्या युवा पिढीमध्ये आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं जे संविधान दिलं आहे हे सुद्धा येणाऱ्या पिढीमध्ये कसं का रुजेल आणि त्याच्यातून कसा का हा देश पुन्हा पुढे उभा होईल आणि आपली राष्ट्रीय एकात्मता तुटू नये यासाठी जय हिंद फाउंडेशननी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि एकीकडे खुशी आणि एकीकडे दुःख ह्या दोन्ही गोष्टी घेऊन पुढे कसं चालायचं आणि समाजाला कसा न्याय द्यायचा, समाजामध्ये कशा पद्धतीनं आपण काम करायचं या संपूर्ण गोष्टीचं आज इथे आम्ही सगळ्या मान्यवर लोकांनी याचं चिंतन करून पुन्हा नवीन समाजामध्ये एक राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम व्हावायचे असं आम्ही इथे ठरवून हा एक विचार घेऊन आज पुढे जात आहे. आजच्या दिवशी आपण आपल्या देशाने हा संविधान अंगीकारला आणि हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. त्या संविधान दिनानिमित्त चंद्रपूर, भद्रावती तसेच देशातील सर्व नागरिकांना अभिवादन करतो. तसेच आजच्या दिवशी 26/11चा हा जो भ्याड हल्ला झालेला होता तो एक दुःखदायी दिवससुद्धा आमच्यासाठी आहे. आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस विभाग आणि आर्मीच्या जे आमचे जवान शहीद झाले, वीरमरण प्राप्त झाले, त्या सर्वांना मी आणि माझ्या खात्यातर्फे श्रद्धांजलि देतो. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए जय भीम.